जय श्रीराम मंडळी, आज आपण पाहणार आहोत राजस्थानमधील एक जागृत देवस्थान खाटू श्याम। 2 मार्च 2025 बांद्र्यावरून गरीब रथ एक्सप्रेस बरोबर दुपारी 2 वाजता निघाली। सुरुवातीला आम्ही सीट कन्फर्म केले आणि घरून दिलेल्या बैगन भरत्यावर ताव मारला। हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिनु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। हनुमान चालीसा पठण पूर्ण झालंय आणि आता इंडिया न्यूझीलंड मॅचचा आनंद घेतोय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। एकदम मस्त ताजा आणि गरम ढोकळा घेऊन जय हो, जय हो। चल कुठून आणला? अरे इथे हा फुकट आहे का? नाही फुकट नाही, मग जाऊ बदून गुन्हे। दुसऱ्या दिवशी बरोबर 6 वाजता आम्ही जयपूरला पोहोचलो। रात्रभर प्रवास करून फ्रेश होण्यासाठी आम्ही रूम बघितली आणि रूम मधील भिंतींवर रेखाटलेली कलाकृती पाहून आम्ही राजस्थानमधील कलाकृती पाहायला सुरुवात केली। तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम। आज आपण खूप दिवसानंतर भेटतोय। तर आज आलोय आपण राजस्थानमधील एक जागृत देवस्थान खाटू श्याम या ठिकाणी। काल 2 मार्चला बांद्र्यावरून आम्ही 12 वाजता ट्रेनमध्ये बसलो, बरोबर 6 वाजता जयपूर इथे पोचलोय आणि आता इथून जो पुढचा प्रवास आहे तो जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास आम्ही कॅब करणार आहोत। तर त्यानंतर मग पुढचा जो नियोजन आहे तो आम्ही ठरवणार आहोत। खाटू श्यामची तिकीट बुक करण्या अगोदरच जवळजवळ एक 17 ते 18 किलोमीटर पायी प्रवास होता। तो प्रवास डोक्यात ठेवूनच आम्ही तिकीट बुक केलेली। पण या ठिकाणी आल्यानंतर एक आम्हाला जे ट्रॅव्हल्सवाले असतात त्यांनी एक सांगितलं की मागच्या बाजूने एक रस्ता आहे, तिथून आपण गेटपर्यंत जवळपास जाऊ शकतो आणि आता त्या विचाराने आम्ही जवळपास जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। जय श्रीराम। सकाळी 6 वाजता ट्रेनमधून उतरल्यानंतर फ्रेश झालो आणि आता पिंक सिटी जयपूरवरून आम्ही आता खाटू श्यामकडे प्रस्थान करत आहोत। गाडी आली आमची। भीम के नाती, ठीक है। इनको वरदान था शंकर जी का, और इनको वरदान था हारे का सारा नाम की है कि हारने वाली पार्टी को ये हमेशा जिताते थे, ठीक है। तो जब महाभारत का युद्ध शुरू हुआ ना, तो भीम को टेंशन अपने नाती की थी कि ये किसका साथ देंगे। तो किशन जी को उन्होंने चिंतित किया कि तो किशन जी ने इनसे पूछा कि आप किसका साथ दोगे। तो इन्होंने कहा मैं तो हारने वाले का साथ दूंगा। तो श्याम जी बड़े चिंतित हो गए। तो श्याम जी ने क्या किया, प्राण चलाया था। प्राण जो इनका सर है ना वो तो पड़ा था खाटू में, और इनका जो धड़ है ना वो है कुरुक्षेत्र में। समझ रहे हो आप, जहाँ महाभारत का जंग हुआ था। एक किसान आज के 40 साल पहले खेती किया था यहाँ, तब उसको मुकुट मिला था यहाँ। क्या मिला था? मुकुट, रिंगस के अंदर। जो आज प्राचीन मंदिर जो खाटू श्याम का मेन प्राचीन है ना, वो रिंगस में है। इनका स्थान कहाँ बनाया? अपने खेत में उसने, खाटू के अंदर। जब इनका नाम लिख रहा हारे का सारा बाबा श्याम हमारा। और इन्होंने वरदान दिया था किशन जी ने इनको कि जहाँ भी पूछेगा तू हमारे नाम से पूछेगा। तो किशन जी के नाम से पूछते हैं ये, बाबा श्याम के नाम से। ये है इनकी कहानी। और इनका जो प्राचीन मंदिर है ना आज वो रिंगस में है, जहाँ मुकुट मिला था। हो गया। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय खाटू श्याम, जय खाटू श्याम। बाबा श्याम। काय हनुमानजी काय सांगाल?
आता आम्ही आत्ताच नुकताच उतरलो आहे आणि बाबाच्या दर्शनात चाललेलो आहे. तो दर्शन घेऊन पूर्ण दिवस थांबणार इकडे आम्ही. जय श्रीराम. जय श्री. मित्रांनो, खाटू श्यामला जर आपण आलात तर अशी सुविधा आहे या ठिकाणी. चप्पल इथे काढून आपण बॅगा वगैरे इथे ठेवून पुढचा प्रवास हा इथून सुरू करू शकतो. त्यामुळे आम्ही इथेच केलं आहे. फ्रीमध्ये बॅग आणि शूज इथे काढलेत आणि आता इथे त्यांचं म्हणणं का प्रसाद घ्या आमच्याकडून. जय श्री खाटू श्याम. जय श्री खाटू श्याम. जय हो बाबा की जय हो. तर जय श्रीराम. जय श्रीराम. खाटू श्याम बाबांच्या दरबारात आपण आलोय. 2 शब्द सांगाल आमच्या प्रेक्षकांना. आज फाल्गुनी मेला आहे आणि फाल्गुनी मेल्याचा एक महत्त्व असतो की बाबा श्यामजी ह्या मेल्यामध्ये प्रत्यक्षात फिरायला येतात आणि म्हणून आम्ही कल्याणहून मलंगडाच्या पायथ्याहून आज खाटू श्याम बाबांच्या यात्रेसाठी आलेलो आहे. बोलतात की हारे का सहारा बाबा खाटू श्याम श्याम हमारा. आज खूप बरं वाटलं बाबा श्यामजींच्या दरबारामध्ये येऊन आणि आपण पण बाबा खाटू श्याम यांच्या यात्रेला यावं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बाबा खाटू श्याम. जय बाबा खाटू श्याम. धन्यवाद समीरजी. ज्या ठिकाणी गाडी पार्क केली आहे त्या ठिकाणापासून ठिकठिकाणी असे बोर्ड लावले आहेत. ते बोर्ड पाहत आपण खाटू श्याम यांच्या मंदिराकडे जायचं आहे. सर्व मित्रमंडळी आमची चालत आहे. जवळजवळ काहीतरी 4 किलोमीटर अंतरावर गाडी ठेवली आम्ही आणि हा पुढचा प्रवास, हा पायी प्रवास आम्ही करणार आहोत या ठिकाणाहून. बघा मित्रांनो, खूप लांबून फिरून जायला लागणार होतं आम्हाला आणि जस्ट आम्ही या ठिकाणी आलो आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तो गेट खोलला आणि एक जवळचा रस्ता आम्हाला, जवळ म्हणजे अंतर कापायला लागेल असा एक रस्ता बाबाची कृपाच झाली आमच्यावर. त्या हिशोबाने आमच्या तशी खाटू श्याम बाबाची आमच्यावर तशी कृपाच झाली की आम्ही आले आणि गेट पूर्ण ओपन केला लगेच आमच्यासाठी. तर आता 2 किलोमीटरचा रस्ता आणखी एक्स्ट्रा होणार होता. पण बाबांनी कृपा केली. 2 किलोमीटर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांनी ते गेट खोलले आणि बोलले का या ठिकाणाहून तुम्ही जाऊ शकता म्हणून. तसं म्हणजे बाबाचा आशीर्वादच आम्हाला मिळाला असं आम्हाला मनोमन वाटतं. खरी गोष्ट आहे, बाबा जागृत स्थान आहे. बाबा मेल्यात फिरत असतो. खूप भारी वाटलं, खूप मन प्रसन्न झालं आणि अजून एक प्रचिती मिळाली की खरोखरच जागृत देवस्थान आहे. धन्यवाद. हरे का सहारा खाटू श्याम बाबा हमारा. धन्यवाद. हा संपूर्ण एरियाला फेरा देऊन आम्हाला यावं लागलं असतं, तर आम्हाला ह्या शॉर्टकटच्या मार्गाने पाठवलं त्यांनी. जय श्रीराम. जय मलाल. जय मलाल. जय महाराज. दर्शनाच्या या लाईनमध्ये सर्व पूर्ण सेटमध्ये
ही अशी व्यवस्था केली आहे त्यांनी की जसं आपण कुठल्याही शुभकार्यात किंवा लग्नाच्या ठिकाणी परफ्यूम ठेवतो त्याप्रमाणे हे फवारे सोडलेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. अगदी उत्तम प्रकारे दर्शन करून आम्ही खाटू श्यामच्या या यात्रेमध्ये आता फिरत आहोत. दर्शन करून खूप छान वाटलं, अगदी मनाला प्रसन्नता मिळाली. गणेशजी जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय तुम्हाला बसून इथं साठवून आला. जय श्रीराम. तर खाटू श्याम बाबांचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही इथून पुढे सालासर म्हणून आहे बालाजी मंदिर, तर तिथे जायचा विचार केला आहे. बाजूलाच एक बस स्टँड आहे, त्या बसमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. जय श्रीराम. तर खाटू श्याम करून आता आम्ही सालासर बालाजी मंदिर या ठिकाणी आलो आहे. बरोबर माझ्या मागे स्वामींची प्रतिमा पाहिली. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बोल
किस्मत वालों को मिलता है प्यार के बदले प्यार, हमको फूलों के बदले कांटों के हार। किस्मत वालों को मिलता है प्यार के बदले प्यार। जय श्रीराम मंडळी, आत्ता आम्ही आहोत सुजानगड येथे आणि पहाटेचे 4:30 वाजलेत आणि बरोबर माझ्या मागे जी आपण बस पाहत आहे ही बस आम्ही आता सुजानगडहून प्रवासाला सुरुवात करणार आहोत। तर जगातील एकमेव ब्रह्ममंदिर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। नाव मला नक्की आठवत नाही आहे, पण इथून आता आम्ही हा प्रवास सुरुवात करणार आहोत। जय श्रीराम। जय श्रीराम मंडळी, जय श्रीराम। तर आज आलोय आपण जगातील एकमेव ब्रह्ममंदिर। तर समीरजी काय सांगाल? आज आपण राजस्थानमधील पुष्कर येथे आलेलो आहोत। पुष्कर हे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे की जगामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त पुष्करला आहे आणि भगवान ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन मनाला आज प्रसन्नता मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आज पुष्कर येथे आलेलो आहोत। बाजूलाच ब्रह्मकुंड आहे, ब्रह्मकुंडामध्ये स्नान करून अजून प्रसन्नता भेटेल। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे, सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे। कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी। मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है। यदि कर्म तेरे पावन है, सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी। तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं। औरों को फूल दिए जिसने, उसके भी हाथ महकते हैं।
तो बाती बन, तू भी तो किसी का साथी बन। मन को मान सरोवर कर ले तो ही मोती पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। कृष्णारी, जगतपिता ब्रह्माजी यांच्या मंदिरात आपण आलो, दर्शन केलं, कसं वाटलं? फार मन प्रसन्न झालेलं आहे. पिता ब्रह्म देवाचं दर्शन घेऊन असं वाटलं की आपल्या 32 कुलांचा उद्धार होईल, असं नक्कीच मनाला शांती वाटेल असं दर्शन झालेलं आहे आमचं. आणि याच्या पुढची वाटचाल दुसऱ्या देवस्थानकडे जाणार आहे आमची. काल आम्ही खाटूश्याम बाबाचं दर्शन घेतलं, तेही मन प्रसन्न झालं. आता दुसऱ्याकडे देवस्थान आमचे समीरजी नेतील दुसरं देवस्थान घ्यायचं. समीरजी, धन्यवाद. जय श्रीराम. आता डेझर्ट सफारीला जाणार आहोत आपण. ओके.